कोल्हापूर महानगरपालिकेत महासभेपूर्वीच वाद पेटला. सभेच्या फायली खासगी कार्यालयात नेल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप. फौजदारी कारवाईची मागणी. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येलाच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वाद पेटला आहे. बुधवारी होणाऱ्या महासभेच्या महत्त्वाच्या विषयांच्या नस्ती म्हणजेच फायली महानगरपालिकेतून थेट एका खासगी ठिकाणी नेण्यात आल्याचा खळबळजनक आरोप सत्ताधारी नगरसेवकांनी केलाय. एवढंच नाही तर या प्रकरणी दोषींवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे. सविस्तर माहितीनुसार बुधवारी कोल्हापूर महानगरपालिकेची बहुप्रतिष्ठित सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेतील विविध विषयांच्या अभ्यासासाठी शिवसेना पक्षगट नेते शारंगधर देशमुख, सभागृह नेते मुरलीधर जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना नगरसचिव कार्यालयात फाईल्स आणण्यासाठी पाठविले होते. मात्र तिथे उपस्थित असलेल्या शिपायाने दिलेल्या उत्तराने एकच खळबळ उडाली. विरोधी पक्षाची बैठक असल्यामुळे सर्व नस्ती विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात नेल्या आहेत असं शिपायाने सांगितलं. जेव्हा कर्मचारी विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात गेले तेव्हा सर्व नस्ती नागाळा पार्कातील एका खासगी कार्यालयात पार्टी मीटिंगसाठी घेऊन गेल्याचे समोर आले. महानगरपालिकेच्या अधिकृत आणि अत्यंत महत्त्वाच्या नस्ती अशा प्रकारे खासगी कार्यालयात नेल्यामुळे सत्ताधारी गट आक्रमक झाला आहे. शिवसेना पक्षगट नेते शारंगधर देशमुख आणि सभागृह नेते मुरलीधर जाधव यांनी तात्काळ महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन सादर केले. महासभेच्या अधिकृत फाईल्स खासगी जागेत नेणाऱ्यांवर आणि यात सहभागी असलेल्यांवर कठोर फौजदारी कारवाई करावी अशी ठाम मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. महासभेच्या आधीच निर्माण झालेल्या या नव्या वादामुळे उद्या होणाऱ्या महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष समोरासमोर येण्याची शक्यता असून सभा वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणी आयुक्त काय कारवाई करतात याकडे आता सत्ताधारी नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.